नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात पत्नीसह तिघांना अवघ्या 7 दिवसात जामीन. ॲडव्होकेट परवेश सनदी. हुपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी पत्नी मेहुणी आणि सासरे यांना इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अवघ्या 7 दिवसात नियमित जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी हुपरी येथील प्रवीण उर्फ परवेश बाळासो मुजावर यांनी एप्रिल 2026 मध्ये विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपचारासाठी CPR रुग्णालय कोल्हापूर येथे दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कपड्यामधून एक चिठ्ठी मिळाल्याचा दावा करण्यात आला. सदर चिठ्ठीत पत्नीच्या एका व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पत्नीसह तिच्या नातेवाईकांमुळे मानसिक त्रास झाल्याने आत्महत्या करत असल्याचा उल्लेख असल्याचे फिर्यादीत म्हटलं. त्यानंतर मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नी मेहुणी आणि सासरे यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सदर आरोपीच्या वतीनं जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. आरोपींच्या वतीनं असा युक्तिवाद करण्यात आला की प्रथमदर्शनी उपलब्ध कागदपत्रांमधून आरोपींनी मयतास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे आवश्यक घटक दिसून येत नाहीत. केवळ वैवाहिक वाद, संशय किंवा आत्महत्येच्या चिठ्ठीतील उल्लेख यावरून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध होत नाही. तसेच तपासासाठी आरोपींची पुढील कोठडी आवश्यक असल्याचेही न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. सरकार पक्षाने जामिनास विरोध केला. मात्र दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींच्या बाजूने मांडण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून पत्नी मेहुणी व सासरे यांना नियमित जामीन मंजूर केला. सदर प्रकरणात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट परवेश सनदी यांनी काम पाहिलं. त्यांना ॲडव्होकेट देवांशिष बोहरा व ॲडव्होकेट जय कुलकर्णी यांनी सहकार्य केलं. हिरकणी न्यूजसाठी पत्रकार लखन कांबळे.